मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज मी तुम्हाला 36 साइज ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. लास्टपर्यंत बघा. फायनल लुक तुम्हाला स्टार्टिंगमध्ये दाखवला, तुम्ही बघितलाच असेल, ग्रीन कलरचा ब्लाउजचा. ओके, संपूर्ण कटिंग स्टिचिंग आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना कोणाला ऑनलाईन ब्लाउजचे क्लासेस करून घ्यायचे असतील तर प्ले स्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ कायमस्वरूपीसाठी दिले जातात. येत्या 20 नोव्हेंबरपासून कॉलर ब्लाउजचा क्लास सुरू होतो आहे, तर तुम्ही तो क्लास ज्यांची कोणाची इच्छा असेल तो जॉईन करू शकतात. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसेल, त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा काही इन्क्वायरी करायची असेल तर करू शकतात. आता आपण सुरुवात करूया. 37 प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग. 36 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग. इथून एक स्ट्रेट लाईन मार्किंग करायची. पेपर आपला अनइवन असतो, साईडला पण एक स्ट्रेट लाईन मार्किंग करायची. वरून आपल्याला शोल्डरसाठी मार्किंग करायचं आहे. आपण राजाराणी कोचिंग पद्धतीने शिकत असतो सर्व पहिलेपासून सर्व ब्लाउज, तर तीच मेथड आपण फॉलो करतो. ओके, शोल्डर आहे 15 इंच. 15 इंचला डिवाइड 2 करायचं आहे. 15 इंचला अर्ध करा. किती होईल? 7.5 इंच. 7.5 इंचावरती एक मार्किंग केलं. तिथून 1 इंच डाऊन गेलो. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग. इथून दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क. आता भरपूर जण आपल्या पद्धतीने ब्लाउज ट्राय करतात तर परफेक्शन मिळतं. कमेंट पण छान छान असतात, खूप छान कमेंट असतात आणि तुमच्या कमेंटमुळे मला अजून तुमच्यासोबत काहीतरी नवीन नवीन शेअर करावंसं वाटतं. तर तुम्ही पण नक्की सांगा लास्टमध्ये ब्लाउजचं फायनल लुक बघून आणि नक्की ट्राय करून बघा. आता इथून आपल्याला मुंड्यासाठी मार्किंग करावं लागेल. कधीही मुंडा टाकताना छातीचा चौथा भाग करा, त्यामधून -3 करा. छाती आहे आपली 36, डिवाइड 4 केलं, किती मिळालं? 9. याच्यामधून -3 इंच करायचं आहे, किती मिळाला? 6 इंच इथून मुंडा मार्किंग करायचा. त्यानंतर ही लाईन स्ट्रेट मार्किंग मिळाली, छातीची लाईन. ब्लाउजच्या उंचीमध्ये 1 इंच प्लस करा. उंची 14.5 आहे, 1 इंच प्लस केलं. 15.5 इंचावरती एक मार्किंग. तुमची जी पण उंची असेल त्यामध्ये मार्किंग करा. कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. कमर आहे 31 इंच. 31ला डिवाइड 4 केलं, 7.75 मिळालं, 7.25 इंच. इथून 7.25 इंचावरती एक मार्किंग करा. त्यापुढे पाठीमागचा टक्स घ्या. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या. छातीचा चौथा भाग, 36चा चौथा भाग 9 होतो. ओके, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ॲड करा. दोन्ही 1.5 इंच जे मार्किंग आपण मार्क केले ते लक्षात घेऊन लाईन्स जोडून घ्या. कधीही आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं नसतं. जेव्हा आपला डीपनेक ब्लाउज असतो शोल्डर मायनस करायचं असतं. मग किती करणार? इथून कंपल्सरी आतमध्ये तुम्हाला 1.5 इंच शोल्डर मायनस करायचं आहे. इकडची लाईन आपण चेक करूयात, किती मिळाली? 6 इंचाला एक लाईन कमी. तेवढंच इथं एक मार्किंग. दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन सरळ लाईन ड्रॉ करा. डीपनेक असेल शोल्डर सरळ करावं लागतं. इथून आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच गळा रुंदी घेतली. गळा उंची टाकून घेऊ. गळा 10 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं, 10.5 इंच होतं. ही लाईन सरळ मार्किंग. इकडून आपल्याला कधीही 2.5-3 इंच गळा रुंदी घ्यायची असते. व्यवस्थित बॉक्स तयार करून घ्या. आर्महोल कर्व याला म्हणतात. हा आर्महोल कर्व तुमच्याकडे असेल तर आकार परफेक्ट देता येतो, ऑनलाईन परचेस करू शकतात. पाठीमागे मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती एक मार्किंग करायचं. आर्महोल कर्व आपल्याला सेट करून मुंड्याला आकार द्यायचा आहे. मुंड्याला आकार देऊन घेतला. अशा पद्धतीने बॅक पार्ट आपला रेडी झाला. आता आपण फ्रंट पार्ट रेडी करून घेऊ. यामध्ये पण वरून आपण एक स्ट्रेट लाईन मार्क करू. साईडला पण एक स्ट्रेट लाईन मार्किंग करून घेऊ. पाठीमागे शोल्डर टाकलं 7.5 इंच. कसं टाकलं होतं? फुल शोल्डरच्या निम्म. तुमचं जे पण फुल शोल्डर त्याच्या निम्म टाका. तिथून 1 इंच डाऊन या कंपल्सरी. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करा. दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. पाठीमागे मुंडा टाकला 6 इंच, तोच मुंडा लक्षात ठेवायचा. पुढे मुंडा मार्क करायचा. त्यानंतर इथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन मार्क करायची आहे. उंची टाकून घ्यायची. उंचीमध्ये 1 इंच प्लस करा. 15मध्ये 1 प्लस केलं, 16 इंच होणार. ही लाईन आपली स्ट्रेट ड्रॉ करायची. शोल्डर लाईन, छातीची लाईन, कमरेची लाईन, 3 लाईन मिळाल्या. छातीचा चौथा भाग
9 इंच, 36चा चौथा भाग 9, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करा. इथून आपल्याला 1.5 इंच शोल्डर मायनस करायचा आहे. इकडचा गॅप चेक करायचा. 6 इंचाला एक लाईन कमी, तेवढंच 6 इंचाला एक लाईन कमी. खाली मार्किंग, दोन्ही मार्क लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क करा. हे सर्व शोल्डर स्ट्रेट करा. इथून आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच. इथून गळा उंची टाकूयात 7 इंच. टॉक्सची उंची टाकायची आहे 10.5 इंच. ओके, आणि टॉक्सची रुंदी टाकणार आहोत आपण 3.5 इंच. 3.5 आणि 10.5 असा तुमचा प्लस पॉईंट तयार होईल. कमरेला 3 इंच घ्यायचं, म्हणजे इथं 3.5 मार्क केलं म्हणून 3 घेतलं. तुमचा जर हा पॉईंट 4 असेल तर तुम्ही 3.5 घ्या, हे लक्षात घ्यायचं. ओके, ही लाईन इथं मार्किंग. बॉटमला गळा रुंदी घ्यायची आहे कंपल्सरी 2.5 इंच. बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार केला. आर्महोल कर्व घेऊन इथं आकार देऊन घ्यायचा आहे प्रत्येकाने. इथून मुंड्याला आकार देण्यासाठी 1/2 इंच क्रॉस मार्किंग करा. आर्महोल कर्व घेऊन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. खूप सोपी पद्धत आहे. राजाराणी कोचिंग पद्धत प्रत्येकाला कठीण वाटते, पण काहीच कठीण नाही आहे. आणि मी तर अगदी सोपं करून तुम्हाला दाखवते. प्रोसेस सेम असते, फक्त मी तुम्हाला इझी करून दाखवते. ओके, आता यापुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंच. ओके, आता यापुढे आपल्याला कमरेचा चौथा भाग, हा टक्स पुढे वाढवून घ्या 2.5. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. 1.5 इंच जे शिलाई मार्जिन आपण ॲड केलं ते असं जोडून घेऊया. इथं मला नॉर्मल पेपर कमी पडला, पण काही हरकत नाही, मी त्याला वाढवून घेईल. ओके, अस्तरवरती कट करताना थोडं वाढवून घेईल. 1/2 इंच कमी पडलं. हा कमरेचा टक्स पण ह्या प्लस पॉईंटला जोडून घ्यायचा. प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपल्याला ह्या क्रॉस लाईनचे 2 भाग करावे लागतील. 2 भाग केले. या पहिल्या भागापासून आतमध्ये नॉर्मल असा राऊंड शेप द्या. ओके, आणि ह्या सेंटरपासून बाहेर असं 1/2 इंच इतकं आपल्याला जायचं आहे. अशा पद्धतीने आकार देऊन घेतला. नंतर आपण याला सेट करून घेऊ. खालून कंपल्सरी 1/2 इंच मायनस करणे, कारण हे दोन्ही पार्ट आपल्याला जोडताना कमी जास्त पडतात. करून बघा, ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. हुकाय पट्टीच्या साईडने कंपल्सरी प्रत्येक मापासाठी 1/2 इंच असं क्रॉस मार्किंग करणे. इथून आपण आता आर्महोल कर्व सेट करून घेऊ. मुंड्यातला टक्स घेऊन घेऊ. आधी मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे प्रत्येकाला 1/2 इंच टक्स घेतला. ही लाईन इकडे ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्यायची आहे. ॲपेक्स पॉईंटला जोडली. इथून बाहेर आपल्याला 1/2 इंच, इकडे 1/2 इंच असं मार्किंग करायचं. हे दोन्ही मार्क इथं जोडून घ्यायचे आहे. ओके, जोडून घेतलं. इथून आपल्याला 1/2 इंच खाली जाऊन अशी एक सरळ लाईन मार्क करायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. इथून साधारणतः आपल्याला ही लाईन ह्या मुंड्यापासून 1/2 इंच इतके वरती जायचे आहे. किती? 1/2 इंच. ही लाईनला मी लक्षात घेतलं आणि ह्या बॉक्सला कर्वने आकार देऊन घेतला. दिसतंय तुम्हाला? आता हे सगळं आपलं कट होणार आहे. प्रिन्सेस कट ब्लाउजचं ड्राफ्टिंग बघू शकता. तुम्हाला क्लिअर होतंय का? हे बघा, सेम राजाराणी कोचिंग पद्धतीनेच आपलं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे. दिसतंय तुम्हाला? काहीच बदल नाही, सेम प्रोसेस. आता हे कट करून घेऊ आणि प्रिन्सेस कटला आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी हा खालचा कमरेचा टक्स कट करून घ्यायचा. खालून हे आपल्याला कट करायचा आहे. आता हा जो आकार आहे हा आपण व्यवस्थित कट करून घेऊ. त्याला नंतर आपण परत सेट करून घेऊ. कट केला. हा टक्स मायनस करून टाका. इथून मी पकडलं, सहजच असं मायनस करून टाकलं. हे बघा, असं मायनस करून टाकायचं प्रत्येकानेच. आता बघा, इथं थोडा मुंडा एक लाईन इतका मागे पुढे झाला आहे, पण कट करताना मी त्याला बरोबर असा राऊंडमध्ये कट करून घेते. हे बघा, अगदी एक लाईनचा फरक, पण मी त्याला पुढे बरोबर कंटिन्यू करून घेतला. दिसतंय तुम्हाला? मुंडा किती परफेक्ट आला. अशा पद्धतीने जर तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केला तर मुंड्यामध्ये एकही घोड येणार नाही. जसे तुम्ही तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेला आहे त्याच पद्धतीने हा कर्व आपण व्यवस्थित सेट करून घेऊ. सेट करून घेतला आणि इथून प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला. अशाच पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. आता प्रिन्सेस कट आपला कट करून झाला. परफेक्ट बघू शकता किती परफेक्ट दिसतंय आपलं कटिंग. अगदी छान असं या पद्धतीने आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज रेडी आहे. कटिंग करून बॅक पार्ट कट करून घेऊ.
ओके, बॅक पार्ट, प्रिन्सेस कट वगैरे आपलं सगळं कट करून झालं. बाही कट करून घेऊ. बाही कट करण्यासाठी खाली एक स्ट्रेट लाईन मार्क करायची, कारण पेपर बघा खालीवरती झालेला दिसतोय. वरून उंची टाकायची. तुम्हाला जेवढी पण बाहीची उंची आवडत असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस 9.5 इंच बाहीची उंची घेतली. वरून पण एक स्ट्रेट लाईन मार्किंग. बॉक्स कंपल्सरी असा तयार करून घ्यायचा प्रत्येकाने. खाली आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. ही लाईन पण सरळ मार्किंग करून घेऊ. छातीचा चौथा भाग होता 9 इंच. तुमचा जो काही असेल तो मार्किंग केला. तिथून आतमध्ये 1.5 इंचावरती एक मार्किंग केलं. हे 1.5 इंच मार्किंग होतं. हे इथून क्रॉस जोडलं. आता इथून बरोबर नॉर्मल असा हाताने व्यवस्थित शेप द्यायचा. हे बघा, हा झाला पाठीमागचा मुंडा. आता इथून थोडा खोल करून द्यायचा. हा झाला पुढचा मुंडा. असा अंदाजे तुम्ही घेऊ शकता. हे छातीच्या लाईनपर्यंत. जो दंडगेर होता, दंडगेर आहे 5 इंच. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करा. 1.5 इंच शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं. कटिंग करून घेऊ आता आपण याची. आता बघा इथं थोडं खालीवरती मार्किंग झालंय, पण त्याला मी कट करताना बरोबर इक्वलच कट करेल. सगळ्यात आधी वरचा मुंडा कट करा. खाली जे पण आपण लाईन मार्क केलेली आहे ती लाईन कट करा. याला आपण ओपन करायचं आणि ओपन केल्यानंतर इथून इक्वल, हे बघा इथं मी इक्वलच राहू देईल आणि हा जो आकार आहे हा आकार कट करेल फक्त. परफेक्ट. बघा, पुढचा मुंडा झाला आणि मागचा मुंडा झाला. अगदी सोपं आहे, खूप सोपं करून दाखवलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. चला आता याचं अस्तरवरती कटिंग कसं असेल, मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं आणि याचं संपूर्ण स्टिचिंग कसं असेल ते आपण बघणार आहोत. हे कट करून घेते व्यवस्थित सगळं. आता ब्लाउज पीस वरती कटिंग करूया. हे जे ब्लाउज पीस आहे आपल्याला आता हे असे उलटे ठेवून घ्यायचे आहेत समोरासमोर. ओके, अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे. तर बघा, बॅक पार्ट सुद्धा मी पूर्ण चिटकवून घेतलं. दिसतंय का तुम्हाला डॉट डॉट ठेवलेले? तर मी चिटकवून घेतलं. प्रिन्सेस कट, हुकाय पट्टी कटचे पार्ट, हा जो ब्लाउज पीसचा एक्स्ट्रा कपडा दिसतोय ना अस्तरच्या बाहेर, सगळा कट करून घ्या. ओके, पूर्णच्या पूर्ण कट करून घ्यायचा आहे. कट टू कट. हे बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना मी सर्व पार्ट्समधून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला चिटकवून. तुम्ही सुद्धा सर्व पार्ट्समधून एक्स्ट्राचा जो पण कपडा असेल ना तो अशा पद्धतीने कट करून घ्या. क्लिअर आहे? बघ आहे अस्तरची सगळ्यात वरची एक उचलायची. फक्त एक उचलली आणि सगळ्यात खाली दुमडली. काय केलं? सगळ्यात खाली दुमडून घेतली. आता फक्त एक अस्तरची स्लीव्ज, एक मेन फॅब्रिकची स्लीव्ज उचला. हे बघा, एक अस्तरची स्लीव्ज, एक मेन फॅब्रिकची स्लीव्ज उचलायची. तर आपल्याला बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी एक स्टिच टाकून घ्यावी लागेल. हे बघा, अशा पद्धतीने बॉटमला फिनिशिंग देऊन झाली घ्यायची. इथून पण छोटे छोटे कट देऊन घेऊ. आता अस्तर आपल्याला बाहीच्या बाहेरच्या बाजूला काढायचं आहे. आता याच्या सेंटर मधून एक दाबटीप टाकायची प्रत्येकाने. त्याला दाबटीप म्हणतात. आता जे पण अस्तर आहे त्या मेन फॅब्रिकच्या पाठीमागे दुमडून घेऊ. आता ही जी आपलं मार्जिन आहे ओके एक्स्ट्राचं,
आता इथून आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर तीनही साईडनी असं कोपऱ्या कोपऱ्यावरून शिलाई टाकून अटॅच करून घ्यावं लागेल। त्याप्रमाणेच मी स्लीव तयार करून घेतली, चिटकवून घेतली। हे बघा ह्या साईडला, आणि जेवढं पण एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं तेवढं पूर्ण एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे। ओके, आणि ब्लाऊज स्टिचिंगला सुरुवात करूया। अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्या। एक स्टिच टाकून जॉईन करायला सुरुवात करायची। तर हे बघा, डबल स्टिच टाकून घे, इथून बरोबर त्याला ठेवला आणि अर्धा इंचावरती स्टिच टाकेल। सुद्धा ह्या प्रिन्सेस कटचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता। पॉप सुद्धा किती सुंदर येतोय आणि इथं सुद्धा इक्वल आलेला आहे। मुंड्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही, मुंड्याचा आकार किती प्रॉपर गोल दिसतोय, कमी किंवा जास्त आलेलं नाही। अशा पद्धतीनेच तुमचं सुद्धा आलं पाहिजे। हा फ्रंट पार्ट आपला रेडी झाला। खाली फिनिशिंग देऊन घ्यायची, फ्रंट पट्टीला फोल्ड करा वरून। आता ही फोल्ड बाजू इथं ठेवायची ब्लाऊज वरती आणि बरोबर यावरून एक कट टू कट स्टिच टाकायची। थोडं झूम करून दाखवते, हे बघा दिसतंय तुम्हाला। लावायला सुरुवात करायची। आता आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे। हे बघा, ब्लाऊजला मी उलटा करून घेतलं। उलटा केल्यानंतर पट्टी एक वेळा फोल्ड करा, पट्टी एक वेळा फोल्ड केली। आता फोल्ड केल्यानंतर तिला पूर्ण फोल्ड करायची अशा पद्धतीने। पट्टीला एक वेळा फोल्ड केलं, एक वेळा फोल्ड केल्यानंतर परत एक वेळा फोल्ड करायचं। आता इथून स्टिच टाकायला सुरुवात करायची। बघा खालच्या बाजूने फिनिशिंग कशी दिसते, एकदम परफेक्ट। इथं पफ सुद्धा बघा किती सुंदर येणार आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपला रेडी झालेला आहे। हे बघा, पफ किती छान आला, खाली बॉटमला फिनिशिंग पण किती सुंदर आली आणि पाठीमागची फिनिशिंग तुम्ही बघू शकता। पाठीमागची पुढी दोन्ही साईडला फिनिशिंग तुमची प्रॉपर आली पाहिजे। ओके, इथंपर्यंत ब्लाऊज आपला रेडी झाला। आता आपण इथं हुकाय पट्टीला फिनिशिंग देऊन घेणार। आधी हुक पट्टी लावून घेऊ। हुक पट्टीसाठी 2.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे सिंगल, तिला मी अशा पद्धतीने ब्लाऊज सरळ आहे। हुकाय पट्टी लावताना चेक करा की गळ्याच्या बाजूलाच ती लागते का। कधी कधी नवीन शिकत असताना तुमच्याकडनं या फिटिंग साईडला सुद्धा लागू शकते। माशी अर्धा इंच खाली फोल्ड करून घेऊ। आता एक स्टिच यावरून टाकू। त्यावरती एक दाबटीप टाका या सेंटर मधून। दाबटीप टाकताना हे पट्टी एक वेळा फोल्ड केली, आता परत तिला एक वेळा फोल्ड करायची आणि इथून एक स्टिच टाकून घेऊ। पुढच्या बाजूने असं दिसतंय तुम्हाला पट्टी कशा पद्धतीने तयार झाली। आता आपण इकडे आय पट्टी लावणार आहोत। आय पट्टी लावण्यासाठी ब्लाऊजला उलट करावं लागेल। ब्लाऊज उलटा करायचा, आय पट्टी ठेवून घेतली। खालच्या बाजूने अर्धा इंच पट्टी दुमडायची आहे कंपल्सरी। ओके, दुमडली, एक स्टिच टाकायची। ब्लाऊज उलटा ठेवलेला आहे, सरळ नाही। इथून छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत उरलेल्या मार्जिन मध्ये। एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करत चला। पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची, एक दाबटीप टाकायची।
ब्लाऊज सरळ करायचा। ब्लाऊज सरळ केल्यानंतर पट्टीला एक वेळा दुमडायचं। हे बघा पट्टी एक वेळा दुमडली। आता इकडच्या साईडला पट्टी दुमडून घ्यायची। ओके, इकडच्या पट्टी अशी फोल्ड करा की ती पाठीमागे अर्धा इंच एक्स्ट्रा शिल्लक राहिली पाहिजे। दिसतंय अर्धा इंच एक्स्ट्रा शिल्लक आहे। आता इथून आपल्याला याच्या सेंटर मधून एक स्टिच टाकावी लागेल। कुठून? अशा पद्धतीने हुक पट्टी आणि आय पट्टी आपली रेडी आहे। ही आय पट्टी आहे। आय पट्टीवरती हुक पट्टीचा पार्ट असा ठेवायचा आणि चेक करायचं। जिथं पण एवढं वरती एक्स्ट्रा येत असेल ते कट करायचं। गळा इक्वल येतोय का ते पण सोबतच चेक करत जायचं। चला आता आपण हा साईडला ठेवून घेऊ आणि बॅक पार्टला आपण फिनिशिंग देऊन घेऊ। आता बघा इथं टक्ससाठी मी मार्किंग करून घेतलं। हे बघा अशा पद्धतीने पाठीमागे दोन्ही बाजूला टक्स आपले टाकून झाले। आता पाठीमागे इथं बॉटमला आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यावी लागेल। ही पट्टी आपण घेतलेली आहे। पट्टीला पाव इंच या साईडने असं आतमध्ये दुमडून घ्यायचं। जसं आपण फ्रंटमध्ये फिनिशिंग दिली ना सेम पद्धतीने दुमडून घेतलं। आता ही फोल्ड केलेली पट्टी ब्लाऊजवरती ठेवायची, स्टिच टाकायला सुरुवात करायची। आता ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे आणि ब्लाऊज उलटा करून झाला की पट्टीला एक वेळा असं फोल्ड करा आतमध्ये अर्धा इंच पूर्ण अशी फोल्ड केली। आता पूर्ण तिला एक वेळा फोल्ड करायची जेणेकरून हा ब्लाऊज आपला पाठीमागे नॉर्मल असा दिसला पाहिजे। आता एक स्टिच टाकून घेऊ। एक्स्ट्रा जे पण उरलेलं असेल ते कट करून घे। अशा पद्धतीने बॉटमला फिनिशिंग देऊन घ्यायची। ओके, बॅक पार्ट पण आपला रेडी झाला। आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ। शोल्डर जॉईन केल्यानंतर पायपिंगची प्रोसेस आपण करणार आहोत की पायपिंग कशी करायची। बॅक पार्ट हा मी सरळ ठेवलेला आहे। आता यावरती आपल्याला फ्रंट पार्ट असा उलटा ठेवायचा आहे। बॅक पार्ट सरळ, त्यावरती फ्रंट पार्ट कसा ठेवला उलटा। आता इथून आपण अर्धा इंचावरती स्टिच टाकून जॉईन करून घेऊ। परफेक्ट, शोल्डर सुद्धा आपले जॉईन करून झाले। बघा अशा पद्धतीने शोल्डर जॉईन करा, मागे किंवा पुढे झालं नाही पाहिजे। आणि पायपिंगची प्रोसेस आपण पुढे करू। चला, ही पूर्ण जी पट्टी होती ती अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेली आहे। हवी तेवढी पट्टी तुम्ही अशा छोट्या छोट्या पट्ट्या जॉईन करून तयार करू शकता। एका साईडने पट्टीला पाव इंच इतकं दुमडून घेऊ की हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला एका साईडने दुमडून फिनिशिंग देऊन घेतली। आता ब्लाऊज घ्यायचा आहे आणि इथून पट्टीला लावायला सुरुवात करायची। परफेक्ट, कट देऊन झाले। पट्टी आता बाहेरच्या बाजूने दुमडू, दाबटीप टाकून घेऊ। हे जे
हे बघा पूर्ण दाबटीप टाकून झाली। दाबटीप टाकून झाल्यानंतर ब्लाऊज सरळ करा, सरळ ठेवायचा, ते असं आतमध्ये दुमडून घ्यायचं। ही पट्टी दुमडताना आपल्याला बाहेरच्या बाजूला थोडा असा गोट बाहेर ठेवायचा असतो। हे बघा अशा पद्धतीने, ओके, असा गोट बाहेर ठेवत जायचं। आता यावरून एक स्टिच आपण टाकत जाऊ। हे बघा दिसत असेल तुम्हाला इकडच्या साईडला किती परफेक्ट असा गोट तयार होतो। खूपच सुंदर पाइपिंग तयार झालेली दिसते ब्लाउज मध्ये। हे बघा किती सुंदर, किती प्रॉपर असा गोट तयार झालेला दिसतोय। पूर्ण ब्लाउज मध्ये एक सारखा गोट तुम्हाला दिसत असेल। सुंदर फिनिशिंगने पाइपिंग गोट आपला तयार झाला। ब्लाउजची फिनिशिंग बघा तुम्ही, पूर्ण ब्लाउज रेडी होण्यात आला तरी कुठेही तुम्हाला फिनिशिंग मध्ये काही प्रॉब्लेम दिसणार नाही। आता राहिले आपले स्लीव जॉईंट। चला तर आता आपण स्लीव जॉईंट करू। आता आपण लावायला सुरुवात करू। ब्लाउज आपल्याला असा सरळ ठेवायचा आहे। पार्ट आहे हा फ्रंट पार्ट आहे। आता बाही आपल्याला यावरती उलटी ठेवायची आहे आणि चेक करायचं की आपले हे जे हा जो खोल भाग आहे या पुढच्या साईडला येतोय का। हो, तर बघा खोल भाग आता माझा इथं पुढच्या साईडला येतोय, म्हणजे माझी बाही ही इथं जॉईन होईल। बघा किती परफेक्ट मिळाली, कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही। बाही लावून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने एक वेळा साइड पार्ट रीचेक करून बघू। असे बघा ही बाही जॉईन करून झाली। आता हे साइड पार्ट आहेत बाहीचे, हे असे जोडायचे, त्यानंतर ब्लाउजचे पण असे जोडून बघायचे असे, ओके। आणि चेक करा कोणता तरी साइड पार्ट एखादा कमी जास्त वाटतोय। परफेक्ट बाही जॉईन करून झाली। आता दुसऱ्या साइडची स्लीव्ज आपण जॉईन करून घेऊ। तर साइड पार्ट रीचेक करून घेऊ। तर मला तर परफेक्ट वाटतोय। आपल्या ब्लाउज मध्ये आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। आता मी डायरेक्टली ब्लाउज उलटा करते आणि उलटा केल्यानंतर फिटिंग करताना फिटिंग कशी करायची, 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन हे मार्किंग करायचं। हे बघा ब्लाउजला मी आता उलटा ठेवणार आहे, ओके। 1.5 इंच, 1.5 इंच, पूर्ण असं 1.5 इंचापर्यंत हे मार्क करत जायचं। आणि ही लाईन तुम्ही नवीन शिकत असाल तर पट्टीने हिला स्ट्रेट करा। आता मला सवय झाली मग मी डायरेक्ट हाताने स्ट्रेट केली, पण तुम्ही पट्टीने करा। सेम प्रोसेस इकडे ब्लाउज आपल्याला असा उलटा ठेवायचा आहे। आता इथून बघा आपण जे 1.5 इंच मार्किंग केलं यावरून एक स्टिच टाकून घेऊ। ही झाली आपली फायनल
फिटिंग कशी करायची समजलं. इथून आतमध्ये 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. लास्टमध्ये ओव्हरलॉक करायचं. सेम आता इकडची जी आपण स्टिच लाईन ड्रॉ केलेली होती बरोबर त्या 1.5 इंचावरून एक शिलाई टाकून घेऊ, स्टिच टाकून घेऊ. ओके, आता उरलेल्या मार्जिनमध्ये ना इथून अर्धा पाव इंचावरती हव्या तेवढ्या स्टिच तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या. कारण आपली फायनल फिटिंग तर झालेली आहे. मग इकडे तुम्ही कितीही टाकल्या तर काही हरकत नाही. सेम आता इकडे बघा मी 3 टाकून घेतल्या. अजून इकडे पण जागा उरलेली आहे. मग इकडे सुद्धा तुम्ही टाकून घ्या, पूर्ण टाकून घ्या, काही हरकत नाही. मी इकडे पण अजून एक्स्ट्राच्या 2 टाकून घेते. नंतर मी त्याला व्यवस्थित छान स्टिच वगैरे टाकून मस्त ओव्हरलॉक करून. आता याचे फोटो तुम्हाला ग्रुपवरती मिळून जातील. कस्टमरचा आहे. हे बघा इकडे पण मी आता तात्पुरता 3च टाकून घेतल्या. नंतर मी हव्या तेवढा टाकून घेईल इकडे उरलेल्या गॅपमध्ये. बघा किती सुंदर आणि किती परफेक्ट असा फिनिशिंगने ब्लाऊज रेडी झाला. हे बघा आता आय रेडी करायचे राहिलेले आहेत. आय कसे तयार करायचे. इक्वल अंतरावरती 5 हुक लागत असतील तर 5 लावा, 6 लागत असतील तर 6 लावा. ओके, हे बघा सुई अडकवायची आणि असे ट्रायंगल बनवत जायचे असे. इथपर्यंत यायचं, परत सुई अडकवायची. दिसतंय तुम्हाला. अशा पद्धतीने आय तुमचे रेडी झाले पाहिजे. हे बघा ट्रायंगल ट्रायंगल ट्रायंगल. ओके, अशा पद्धतीने आय तयार करा सगळ्यांनीच. परफेक्ट फिनिशिंगने आय पण तयार झाले. आता ह्या ब्लाऊजमध्ये मी हुक तयार करते. आणि हुक बघा बाहीचे जोड दिसताय का तुम्हाला. बाहीचे जोड ओके दिसताय. हे बघा हे जे बाहीचे जोड आहेत अगदी इक्वल आले. परफेक्ट. इतक्या सुंदर फिटिंग आणि फिनिशिंगने ब्लाऊज रेडी होईल. आता ब्लाऊजचा फायनल लुक तुम्हाला टाकेल. बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा बाहीचे जोड अगदी इक्वल आलेले आहेत, दुसऱ्या साईडचे पण. आता जो ब्लाऊजचा फायनल लुक आहे, ब्लाऊजचा फायनल लुक पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. अगदी परफेक्ट आणि प्रोफेशनल आणि छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला क्लिअर करून दाखवलं. आता तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने छान छान ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून मला ग्रुपमध्ये मेसेज करा. अशा पद्धतीने आपला फर्स्ट ब्लाऊज रेडी झालेला आहे. फायनल लुकचे फोटो मी लवकरच देण्याचा प्रयत्न करते. ज्या पण स्टिचिंगमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीच्या काळजी मी घ्यायला सांगितली, ती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. ते पॉईंट फॉलो करा. तुमचीसुद्धा अशी परफेक्ट फिनिशिंग येईल. अजून तर ब्लाऊजला प्रेस पण नाही केलेली आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज आजचा रेडी झाला. चला तर आजचा क्लास थांबवू. नेक्स्ट क्लासमध्ये आपण लवकर भेटू. बाय, टेक केअर.